वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालय, ज्याचं नाव महात्मा गांधींच्या आश्रमाशी जोडलं गेलंय, आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत येतंय। या संस्थेने एकेकाळी गोरगरिबांच्या सेवेचा ध्यास घेतला होता, मात्र सध्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे ते एक वेगळ्याच वादाच्या चक्रव्यूहात अडकलंय। रुग्णालयाचे डीन डॉक्टर ए.के. शुक्ला यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केलेत। शुक्ला यांच्यावर कामाच्या ठिकाणी गुलामगिरीची वागणूक देत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी उपोषणास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना उपोषणावर बसावे लागले, ज्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवरती अनेक प्रश्न उपस्थित झालेत। उपोषणादरम्यान कर्मचाऱ्यांची शारीरिक स्थिती खालावली असून काही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल देखील करावे लागले। तरीही डॉक्टर शुक्ला यांनी त्यांची मागणी ऐकून न घेतल्याने कर्मचारी नाराज झालेत। याच दरम्यान पत्रकारांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टर शुक्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास देखील नकार दिलाय। त्यामुळे त्यांची ही वर्तमानातील प्रतिक्रिया आणि कार्यपद्धती पारदर्शकतेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा। महाराष्ट्रात सेवाग्राम म्हटलं की सेवेचं एक आधारस्तंभ आणि रुग्णालयाच्या नावानं प्रसिद्ध असणारा एक रुग्णालय होतं। मात्र आता अलीकडल्या काळात आणि आत्ताची परिस्थिती सेवाग्राम हे रुग्णांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत नुसतं शोषण करण्याचं काम करते आहे। या ठिकाणचं सेवाग्राम रुग्णालयाचं जे प्रशासन आहे यांनी अत्यंत खालच्या दर्जाने कर्मचाऱ्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 4 ते 5 दिवसांपासून उपोषण करते कर्मचारी या ठिकाणी आहेत। काही महिला कर्मचारी आहेत। नेमकं उपोषणाला बसण्याचं कारण काय आहे, या ठिकाणी महिला कर्मचारी आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊ। काय ताई, उपोषणाला बसण्याचं काय नेमकं कारण आहे आपलं? आम्हाला आमची पोस्ट पाहिजे, फक्त आमची पोस्ट आणि आमचं बेसिक पाहिजे। आपण किती दिवसापासून कामावर रुजू होत्या? आम्ही 2022 पासून प्रोबेशन ऑर्डरवर आहे। आमचं ॲड निघाली होती, त्या ॲड थ्रू आम्ही एक्झाम दिली, सिलेक्ट झालो आणि 2 वर्षाचं प्रोबेशन ऑर्डर दिलं। 2 वर्षानंतर आम्हाला परत ते म्हणाले की परत एक वर्ष तुम्ही एक्सटेंड करा, गॅप घ्या। आम्ही म्हणालो की आम्हाला गॅप नकोय। गॅप घेतली असती तर आमचं जे प्रोबेशन होतं ते यांनी खारिज केलं असतं, म्हणून आम्ही म्हणालो की आम्हाला गॅप नको। मग त्यांनी धमकावून आम्हाला 1 वर्षाचं एक्सटेन्शन लिहून घेतलं आमच्याकडून आणि परत एक वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि परत त्याच्यानंतर परत आणखी 21 दिवसाचं एक्सटेन्शन झालं। म्हणजे टोटल आमचं प्रोबेशन पिरियड आहे 3 वर्ष 21 दिवस। आणि तरीही हे लोक आम्हाला आमची पोस्ट न देता आम्हाला ज्युनियरची पोस्ट देऊन आमच्या पे स्केलमध्ये त्यांनी खूप मोठा घाटा केला आहे। आमचं पे स्केल आहे टेक्निशियनचं 35,400 आणि या लोकांनी आम्हाला 21,700 पे स्केल दिलेलं आहे। आणि ते पण नवीन ऑर्डर काढला त्यांनी परत, प्रोबेशन ऑर्डर, आणि त्यामध्ये असं पण लिहिलं आहे की जर तुम्ही कामामध्ये काही जर त्रुटी आढळली तर आम्ही तुम्हाला विदाऊट नोटीस तुम्हाला टर्मिनेट करू म्हणून। त्यामुळे आम्ही त्या ऑर्डरला ॲक्सेप्ट नाही केला, आम्ही त्याची जॉईनिंग नाही दिली आहे। आणि हे लोक आम्हाला आता प्रेशराईज करताय की तुम्ही जॉईनिंग द्या, नाही तर मग तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल। नक्कीच शोकांतिका आहे या रुग्णालय प्रशासनाची, आणि इतकं म्हणजे दबाव तंत्र वापरून जर या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना काम करायला लावते आहे। नेमकं भारत देश हा स्वतंत्र आहे की गुलामगिरीत आहे हे आता कळायला मार्ग नाही। या प्रशासनावर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा वचक उरला नाही का? यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वचक उरला नाही का? आता आरोग्य मंत्री महोदय, आपण या प्रकरणावर दखल घेणार का? हे जे गोरगरीब कर्मचारी कित्येक वर्षापासून या ठिकाणी राबून त्यांनी काम केलेलं आहे, अनेक रुग्णांच्या सेवा केलेल्या आहे, मात्र त्यांनाच आज जर उपोषणावर बसण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका आहे। यावर तात्काळ दखल घेऊन त्यांना परत कामावर त्यांच्या पे रूलनुसार रुजू करणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आता महाराष्ट्रातील तमाम जनतेसमोर पडलेला आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।